गुड मॉर्निंग जेन्झी. माझ्या प्रिव्हियस व्लॉग्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी चालली आहे टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीसाठी अरोहा सृष्टी फार्म्सला. आणि मी या ऍक्टिव्हिटीमध्ये एवढी मजा केली की मी तुम्हाला सांगूच नाही शकत. अभी हम जा रहे हैं. कुठला फार्म आहे? कुठला फार्म आहे? अरोहा सृष्टी फार्म तलेगाव. वी हैव नो क्लू कैसा दिखता है वो, बट स्टिल वी आर गोइंग and we are giving content to Arya. Yes, we are giving content to Arya. Her phone is with us. She's there. Her phone is with us. और कुछ नहीं बस और हम निकल रहे हैं. So meet my friend Nandini and Nainal. They belongs to my class only and आमची फ्रेंडशिप आजच झाली है. और जिस वक्त का मुझे बेसब्री से इंतजार था वो घड़ी आ चुकी है गाइस. Which was arriving. I am finally arriving. आणि ते पण पूर्ण 1 तासानंतर. 1 तास आमच्याकडून टाइमपास करून घेतला. आयडेंटिटी कार्ड घ्या, बॅग चेक करा, हे करा, ते करा. त्याच्यामध्ये आमचा पूर्ण 1 तास गेला. आय एम रिअली सॉरी. मी बसमध्ये एवढा एन्जॉय करत होती की मी अक्षरशः व्हिडिओ काढायचीच विसरली आणि डायरेक्ट पोहोचल्यानंतरच व्हिडिओ काढला. तर अशी मी अरोहा सृष्टी फार्म हाऊसला गेले. आम्हाला पहिले तर सर्व केलं मिसळ पाव, पोहे अँड देन वी लेफ्ट फॉर फोटोशूट. आता ना इथे गेम खेळ होते. त्याच्यामध्ये आम्हाला टीम बनवायची होती 20 पीपल. आणि ट्विस्ट इथे होता की त्या ग्रुपमध्ये म्हणजे जेवढे 20 मेंबर्स होते त्यांना एक मोठी लाईन बनवायची होती. ज्या टीमची सगळ्यात मोठी लाईन असणार द विनर इज दॅट. अँड यू डोंट बिलीव्ह गाईज, अक्षरशः टीम्सनी त्यांचे बेल्ट काढून सुद्धा मोठी लाईन बनवली. आता मी इथे का आहोत असा क्वेश्चन असेल, बट आम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली होती की 1 मिनिटाची रील बनवायची 12 मिनिटाचा टाइम लिमिट मध्ये. आणि आम्हाला वर्ड दिला होता लाल दुपट्टा. आणि ही 1 मिनिटाची रील स्टेज वरती डान्स करून दाखवायची आहे. मग मी आणि श्रेया खूप जास्त दमल्या असल्यामुळे आम्ही थोडा वेळ ब्रेक घेतला, पाणी वगैरे पिलं आणि शांत बसलो आणि डान्स चालू झाला. अख्ख्या उभ्या आयुष्यात एवढी घाण इज्जत मी कधी घालवली नाही. आणि ते पण स्टेज. फायनली ट्रॅम्पोलिन ऍक्टिव्हिटीज चालू झाले. सगळी ऍक्टिव्हिटीज संपल्यानंतर आणि मी चालली आहे झिप लाईनला. मी खूपच जास्त घाबरली होती, बट एक्साइटमेंट लेवल तर एकच नंबर होता. बट मी असा विचार केलेला आता जे होईल ते बघता येईल. सगळं वेअर केलेलं आहे, सेफ्टी सुद्धा आहे. आता मी जाणार आहे आणि मी कोणाचं ऐकणार पण नाही. बिकॉज मला खूप जणांनी घाबरवलं की तुझा ट्रायपॉड पडेल, असं होईल तसं. अँड सी मी काय केलं. आता एवढे सगळे ऍक्टिव्हिटीज करून खूपच जास्त भूक लागलेली. सो फुल धडाका मारलाय मी जेवणावर. आणि जेवण सुद्धा खूप साधं सिंपल होतं, बट मला नाही आवडलं. एकदम जेन्युअनली सांगते मी. पुरणपोळी अजिबातच गोड नव्हती, तूप लागतच नव्हतं आणि चपाती खारट होती. आणि भाज्या त्याच्यापेक्षाही खूपच जास्त तिखट होत्या. म्हणजे कम्पॅरेटिव्हली ब्रेकफास्टच खूप चांगला गेला माझा. बट मला एवढी भूक लागलेली मी काही न विचार करता सगळं खाऊन टाकलं एकदम शांत. आणि बाहेर जरा खूपच जास्त ऊन होतं, टॅनवरून कळतच असेल. सो एक आईस्क्रीम तो बनला. आणि ही देवश्री आहे जी खूपच छान आइसक्रीम खात होती. मग मी तिचा एक छान व्हिडिओ काढला. अभी हो गया हमारा सब कुछ. अब हम जा रहे हैं घर. वी आर सो टायर्ड. व्हॉट यू से? खूप दामलंय आईज. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आणि खूप काय झालं आमच्यासोबत. आता मी खूप अँड मग आम्ही अरोहा सृष्टी फार्म्सला बाईक करून निघालो घरी. अँड गाईज तुम्ही हिला बघा, एवढ्या आवाजात सुद्धा पोरगी मस्त गाढ झोप. घरी येताना माझं खूपच जास्त डोकं दुखत होतं. सो मी बसमध्ये थोड्या वेळ झोप. आणि तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय. कीप स्माइलिंग. सी यू.